काय बावड्या, मग कसं काय एवढ्या दिवसानंतर भेटलास ना अखेर मध्ये? मग कसं चाललंय लाईफचं काय? माझे तर पूर्ण लाईफचे लावडे लागले. तुझं काय चाललंय बरं? तुझं तर मस्त चाललं असेल, फुल चमडीगिरी करतोय एक नंबर. अरे बेंचो काय सांगू तुला भाई, जिंदगीचे लवडे लावलेत एकदम मिनी. कांड विन कांड कांड एकावर एक करतच असतो मी भाई. चमडी मॅटर मध्ये एकदम बिल्ला फसलेलो म्हणताय मी. काय बोलतो? अरे भाई मी तुला आधीच सांगितलेलं भाई, तू चमडी मॅटर मध्ये पडू नको, फसशील. तू ऐकतच. हा ना यार, जर तुझं पहिलं ऐकलं असतं ना तर आतापर्यंत मी फसलो नसतो भाऊ. सॉरी यार, माझी चुकी झाली, तुझं नाही ऐकलं. मी बोललो होतो तुला लावड्या की नको यांची चमडीगिरी नको, पण तुला करायची चमडी. जा पोरींच्या माई माई आहे हलत घालत लावले ना जिंदगीचे लवडे आता तुम्ही. बाकी ते सर्व सोड बाई, तुझी लाईफ कशी चालली एकदम? म्हणजे आता बरे आहेत ना सर्व? आई बाबा बरे आहेत ना? आणि लाईफ मध्ये काय करतोय आता? हा, आई बाबा सर्व घरचे तर बरे आहेत, पण लाईफ मध्ये आता मी सध्या नल्लेगिरी करतो यार. काय समजत नाही, अभ्यासच नाही होत्या. 12वी फेल झालो. काय बोलतो चुट्या, 12वी फेल झालास? अरे मला बघ लावूया, मी तर 50% आणले 12वीत, माहितीये का तुला? हा माहिती आहे. त्या कोणतं रोहन नावाच्या पोराने सांगितलं तुझा मित्र पास झाला आणि तू बघ. हा, मग आता काय करतोय सध्या? आता काय नाही बहीण, गॅरेज मध्ये काम करतोय. थोडं बघ ना कसं भिकारी चोट झालोय एकदम. बनियान केसावर, छातीवर बाल बिल, शेविंग करायचे पण पैसे नाही. आई सवली आहे पूर्ण लाईफची. तर मग आता काय करणार भाई, तू सांग. काय तुला काय कुठलं जॉब बी वाचलं मला पण लावून टाक भाई, कारण माझ्या जिंदगीचे लागलेत. आई बाबांना पण पैसे नाही देऊ शकत आहे मी, तर तूच सांग ना भाई. हा, मी तर 12वी पास आणि एक कॉल सेंटरला लागलोय भाई. मी विचारतो पण तिथे एज्युकेटेडच पाहिजे तर 12वी पास. पण तरी मी विचारतो सरांना, तुला ह्याच्यावर लावतील कामावर, काय बोलतात आपलं काम, म्हणजे लादी बिदी पुसायला असं लावतील. हा भाई, आता ते पण चालेल. ते गॅरेजला किती काम लागतं माहितीये का? त्यापेक्षा तर मी तिथे लादी बिदी पुसेल. किती पगार किती भेटेल तुझ्या बॉसला एकदा विचारलं असतं तर? बॉसचं सोड ना, मला माहितीये ना आमच्या इथे एक आहे, त्याला किती माहितीये, 11,500 रुपये भेटतात महिन्याचे. तुला चालतील की 11,500 रुपये महिन्याचे? हा भाई, मला 11,500 रुपये चालतात, कारण ते गॅरेज मध्ये आहे ना फक्त भेंडी ते जायचे 7,000 रुपये, आणि त्यात मी आई बाबांना म्हणजे खुश पण नाही करू शकत. 11,000 रुपये मग आपले म्हणजे आई बाप तर खुश होतील भाई. 12वी फेल आहे काय निठल्लागिरी करतोय, त्यापेक्षा 11,000 रुपये तरी कमवेल जाऊन तिथे बाहेर कुठे. हा बरोबर आहे ना बहीण, नंतर आपण दोघं एक साथ कामाला जातील. फक्त तुम्ही कॉल सेंटर मध्ये असेल, तू लादी बिदी पुसशील, तेवढाच फरक आहे. बाकी आपण गप्पा तर तिथे पण मारूया बाई, विषय आहे का आपला? हा ना बहीण, येऊया. चल मग विचार एकदा सरांना तू, मी येतो एकदा मग नंतर, म्हणजे ऑडिशन बिडिशन काय ते असतं त्याला. हा ये ना बहीण, मी बोलतो तुला, कॉल करतो नंतर. हा काय, चला मग मित्रांनो, तुम्ही काय करताय? तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, एवढं मेहनत करतो मी.